सर्वांचं पुन्हा एकदा आपण मनापासून स्वागत करू. दोस्ती ग्रुप आयोजित आदरणीय सुधाकर भाऊ घारे आणि जगदीश देशमुख यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा अर्थातच A1 जोडी चषक 2026 चौथं पर्व आहे आणि या स्पर्धेचे प्रणेते ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण साकारण्यात आली आहे आदरणीय जगदीश देशमुख यांचं या ठिकाणी शुभागमन होतं या व्यासपीठावरती. मॅच देखील मोठी आहे. हा मयूर, आपण मॅन ऑफ द मॅचच्या किताबाकडे जाऊयात. माफी असावी, लकी ड्रॉ यावेळी आपण पाहतोय श्री समर्थ कलेक्शन यांच्या माध्यमातून आकर्षक गिफ्ट असेल आणि मानगावचा हा व्यक्ती शुभम टेकले, शुभम टेकले 1 2 3 4 आणि 5. चला दुसरी घ्या. खांडपे, नील भोईर, नाही व्यक्ती तीच पाहिजे आम्हाला. नील भोईर 1, नील भोईर 2, नील भोईर 3, नील भोईर 4, नील भोईर 5 अनसोल्ड. सालपे रामदास शेळके, रामदास शेळके. हा ये तो बात है भाई. बाबा सुमित शेळके त्यांना घेऊन आलेत. हे काय गणित. या या काकांकडे मी पहिला प्रश्न घेऊन जाईल. काका चिठ्ठी कधी टाकली होती? आजच टाकली ना आजच भेटली? रोज डबा खाली होतोय का आपला? अरे काय सांगाल एकंदरीत लकी ड्रॉचे विनर ठरलात. आकर्षक गिफ्ट आहे तुमच्यासाठी. काय मी चला काका काही बोलत नाही, आपण मॅच कडे वळूयात जिथे आवाज ऐकाल मयूरजी कांबळे यांचा. एक्स्ट्रा कव्हरला बॉल बराच वेळ हवेमध्ये होता परंतु कोणताही फिल्डर तिथे नव्हता. मोठी विकेट मिळू शकली असती. शार्दुल चौधरी स्वतःवरती नाराज आहे. धावून मिळेल या बॉलवरती 1 धावफलक जाऊन पोहोचलाय. 11 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती आहे कल्पेश कामेरे. बिग वन बॉल ऑन साइडला. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाजूने काढलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल सीमा पार. चौकार. थँक्यू थँक्यू. चला टीम बिल्डिंग घेऊ नका. पहिले षटक संपले. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 15 धावा धावफलकावरती. याच सरासरीने जर धावत राहिला पहिले षटक संपले. 15 धावा धावफलकावरती. चला कोणत्याही प्रकारची टीम बिल्डिंग घेऊ नका ही नम्रतेची विनंती. आणि बॉलिंग ट्रॅकवरती आलाय तो धनराज कांबेरे. असाच जर धावत राहिला तलेगाववाडी संघ तर 60 पर्यंत जाऊ शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला श्री 11 जय भामाने वावलेली संघ आहे तो विचार करत असेल की कसं तरी 40-45च्या आतमध्ये रोखायचं आहे तलेगाववाडी या संघाला. कारण या टीमकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं एका बाजूला तन्वीरचं आक्रमण
दुसऱ्या बाजूला राहुलचं आक्रमण, तिसऱ्या बाजूला शार्दूलचं आक्रमण. हे तिन्ही गोलंदाज फ्रंटलाईन सीमर भरपूर तगडे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोकावं लागेल ते अर्थातच बाबू मांडे पुरस्कृत या संघाला. धनराज कांबेरे टीमचा संघनायक स्वतः कॅप्टन आलाय बॉलिंग करण्यासाठी. त्यांनी सांगितलं की मी यावर्षी चालत नाहीये. अशा वेळेस ती जबाबदारी मात्र पुन्हा एकदा त्याच्या खांद्यावरती देण्यात आली आहे. चांगला बॉल बघायला मिळाला. ऑफस्टिकची लाईन बघून पहिला बॉल डॉट बॉल आलाय आणि याच बॉलसाठी खरं तर जाणला जायचा. धनराज कांबेरे ही त्याची लेंथ अँड लाईन त्याच्यावरती तो पुनरागमन करतोय. असे चेंडू त्याला टाकावे लागतील. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपलेत. 5 सीमारक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपण बघतोय. पुन्हा एकदा धनराज खोल टप्प्याचा बॉल ऑन साइडला बॉल टर्न केलाय. शॉट फाईन लेगचा शेल्डर तिथे पोहोचेल. एकच धाव इथून मिळते या बॉलवरती. 1 धाव फलक जाऊन पोहोचताय. 16 धावा धाव फलकावरती. 16 धावा धाव फलकावरती. तर धनराज कांबेरे पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 15 आल्या ना त्याचे जे ऍक्सेलरेशन जे वाढले ना ते आता कमी करावं लागेल धनराजला. त्यासाठी आलाय. पुन्हा एकदा धनराज कांबेरे. चांगला बॉल बघायला मिळाला. बाहेरची कडा. शॉट फाईन लेगला डायरेक्ट हिटची संधी आहे आणि डायरेक्ट हिट देखील झालाय आणि यमाची मोठी विकेट. गोल्डन दत्ता. गोल्डन विकेट. थँक्यू डीजे, थँक्यू, धन्यवाद डीजे. दरम्यान आपण पाहता या मुख्य मंचावरती सन्माननीय उद्योजक अशोकजी घरे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून पुन्हा एकदा विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलाय. बॅटिंग साठी दाखल झाला आहे तो राहुल आणि तन्वीर. मागच्या मॅच मध्ये तन्वीरने काय बॅटिंग केली होती परंतु या मॅच मध्ये दुर्ववी स्वरूपात बाद झालाय. तो या मॅचची सगळ्यात मोठी विकेट मिळाली आहे आता वावळवली संघाला. शार्दुल चौधरी बाद झालाय. व्यासपीठावरती अशोकजी घिरस साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत. चांगला बॉल बघायला मिळाला. खोलवर टप्प्याचा बॉल मिड ऑफला डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा काय कमालीचा नेम टिपलाय आणि आता तन्वीर चौधरीवर देखील बाद केलाय. डीजे ओव्हर मध्ये एकच आली. कमालीचं षटक हाताळतोय. बॉल संपलेत या ओव्हर मधले 4. बॅटिंग साठी आता दाखल झालाय राहुलच्या बरोबरीने अनिकेत आणि राहुल ही सलामीची जोडी बघायला मिळेल आता बॅटिंग करत असताना. बाबू मांडे पुरस्कृत तलेगाव वाडी या संघ इन ऍक्शन मध्ये. हॅलो. लोअर फुटॉस बॉल फक्त दिशा दाखवली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तिथे फिल्डर पोहोचेल. स्क्वेअर लेगचा थोडंसं फंबल बघायला मिळालं. आतमध्ये ढकलण्यामध्ये यश आलंय ते फिल्डरला. 2 डावा कंप्लीट होत असताना बघायला मिळाल्या आणि या 2 धाव फलक जाऊन पोहोचेल 18 वरती. दरम्यान बजरंग दादा कांबेरे यांच्याकडून बावळी टीम साठी एक पारितोषिक लागलं जात आहे. विकेट हॅट्रिकचे गोलंदाज नोंदवेल त्याच्यासाठी मात्र 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल बजरंग दादा कांबेरे यांच्याकडून. सन्माननीय हर्षदजी तांबाणी साहेबांकडून लगातार 2 षटकारासाठी 1000चं कॅश प्राइज आणि 1 षटकारासाठी 500चं कॅश प्राइज आहे अनिकेतच्या बॅटिंग साठी. अशोकजी घरात यांच्याकडून सुद्धा विकेट हॅट्रिकला 500 रुपयांचं 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. चांगला फटका यावेळी अगदी ट्रॅव्हल केलाय. डीप एक्स्ट्राला खेळाडू तैनात आहे. सिंगल कंप्लीट होईल. 1 धाव फलक जाऊन पोहोचेल. 19 धावात दुसरं षटक देखील संपले. कमालीचं षटक टाकलं. धनराज साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्या. कमबॅक करणारं षटक राहिलंय ते श्री 11 अर्थातच जय भवानी वावलेली संघासाठी. 2 षटकं संपलीत. 19 धावा आणि त्यामध्ये 2 रनआउटच्या विकेट्स आल्या त्या षटकामध्ये. चला टीम मीटिंग नको कारण 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे याकडे लक्ष असू द्या वावलेली संघ. कारण 3ऱ्या षटकानंतर पाणी घेऊन जाऊ शकता तुम्ही.
हर्षदजी तामाणे साहेबांकडून लगातारच्या 2 षटकारासाठी 1000चा कॅश प्राइज आहे आणि 1 षटकारासाठी 500चा कॅश प्राइज आहे अनिकेतसाठी. मोठ्या संख्येने पारितोषिकाची बरसात केली जाते आणि सन्माननीय अशोकजी घरत साहेबांकडून देखील विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी तब्बल 1000चा कॅश प्राइज आहे आणि साहेब आमच्या व्यासपीठावरती देखील बसले सामन्यांचा आनंद घेत आहेत. चला आता लगेच स्पीडअप करा कारण वेळेमध्ये सामने संपले पाहिजेत. भरपूर वेळ घेतला जातोय सगळ्या संघांकडून. सो आपण एक तंबी देऊया कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं ना तर 8-8, 9-9 ओव्हर नंतर पाणी घेऊन जातात. इथे तुम्हाला 2 षटकांमध्ये पाण्याची गरज भासते. हे कुठेतरी फिटनेसचा अभाव आहे. दरम्यान विनंती असेल बजरंग दादा कांबेरे यांना की आपण मंचावरती या. जगदीशदादा देशमुख आपल्या आतुरतेने वाट पाहत आहेत. बजरंग दादा कांबेरे या स्पर्धेचे सर्व प्रणेते जगदीशदादा देशमुख आपली वाट पाहत आहेत. आपण मंचावरती या. बॉलिंग साठी आलाय अमोल मोडक. आणखी एक कर्जत टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा. इथे खुला टाकलेला बॉल लॉंग ऑनला स्टेअर केले बॉल. एक धाव मिळेल तिथे. लॉंग ऑफला बॉल गेला होता माफी असावी. 1 ने धावफलक जाऊन पोहोचेल. 20 धावा पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या. त्यानंतर धावा बनवणं थोडंसं कठीण झालंय कारण तन्वीर चौधरी आणि शार्दुल चौधरीला बाद करण्यामध्ये यश आलंय आणि मी म्हणेन तिथूनच एक फाईट बॅक बघायला मिळतोय. इथे आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुनश्च फटक्यामध्ये ताकद नव्हती. अलॉंग द कार्पेट वाडीश लॉंग ऑनला बॉल जातो. 1 धाव मिळते या बॉलवरती. पुनश्च मागच्या मॅचमध्ये देखील अमोलने कमालीची कामगिरी केली होती. कोणतीही मोठा फटका मारू दिला नाही. वेग त्याचा प्रचंड आहे आणि टप्प्यावरती जे कॉन्सन्ट्रेट तो करतोय ना तो इमिडिएट या मॅच मध्ये सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय अद्याप तरी जय भवानी बावलेली संघ. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. आणखी एक चांगला बॉल. पुनश्च फटका फसला अलॉंग द कार्पेट. आता मिडविकेटच्या दिशेने धनराज आहे. बॉल च्या बरोबर समोर येतो. एकच धाव इथून मिळते आणि 1 ने धावफलक जाऊन पोहोचेल. 22 या आकड्यावरती. 3 बॉल 3 धावा खर्च करतोय. मागच्या षटकाची जी किमया बघायला मिळाली ना धनराजची त्याच्या पावलावर पाऊल ठेवून हे षटक देखील चांगलं पडतंय. इथे पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करायचा प्रयत्न. थोडासा अतिरिक्त बाउन्स चेंडूने घेतला परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा तिथे इशारा आलाय. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती ऍड झाली. धावफलक जाऊन पोहोचलाय. 23 धावा धावफलकावरती. श्रीवीरा यंगस्टर बीड संघ प्रतीक्षा करतोय की कोणता संघ जिंकेल आणि इतिहास जर आपण उलगडा केला ना तर धोत्रे संघाने या वर्षी या सीझन मध्ये 2 पराभवाला त्यांना सामोरं नेलं होतं परंतु या वर्षी या स्पर्धेमध्ये मात्र ते कमबॅक बघायला मिळाले. इथे फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट कॅच टिपली जाते आणि आणखी एक धक्का दिला जातोय तो तलेगाववाडी या संघाला. डीजे थँक्यू. अनिकेत आता बाद होतोय आणि त्याच्या जागेवरती जातोय नवीन फलंदाज जीवन. अर्थातच आपण दोस्ती ग्रुप आयोजित आदरणीय सुधाकर शेठ घारे आणि जगदीशदादा देशमुख यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा A1 जोडी चषक एन्जॉय करतोय. मागचे 3 पर्व यशस्वीरित्या या स्पर्धेची आपण या मैदानावरती बघितली आणि 4थ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. तब्बल 1,50,000 कॅश प्राइज असलेली स्पर्धा आणि 2 इलेक्ट्रिक स्कूटीज आपण बघतोय. लोअर फुल टॉस बॉल कव्हरच्या दिशेने मारण्यात आलाय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर तिथे पोहोचेल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं फंबल बघायला मिळालं परंतु एकच धाव इथून मिळते आहे. कमालीचं षटक हाताळलं होतं अमोल मोडक या मॅच मध्ये. जसं कमबॅक बघायला मिळालं धनराजचं तसंच कमबॅक मात्र बघायला मिळालं आणि जो मोमेंटम खरं तर मिळून दिला धनराजने या मॅच मध्ये. तो मोमेंटम पुढे घेऊन जात असताना अमोल मोडक कमालीचं षटक. एकूण डावा धावफलकावरती 24. खुला टाकलेला बॉल हलकीशी अपील आणि बरोबर एस्टनच्या समोर पायचीत सापडलाय. फलंदाजाने बोट आकाशाकडे उंचवलाय. 4था धक्का लागतोय तो बाबू मांडे पुरस्कृत तलेगाववाडी या संघाला. डीजे
मिळते. तिसरा धक्का लागतोय तो रनआउटच्या स्वरूपात तलेगाव वाडी या संघाला आणि एकंदरीत 5 बाद 25 धावा धाव फलकावरती. डीजे थँक्यू थँक्यू. रुपेश गारे, चेतनजी चौधरी आणि अतुलजी देशमुख आणि सर्व त्यांचा दोस्ती ग्रुप परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. आदरणीय सुधाकर बाबू घारे आणि जगदीशदादा देशमुख यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा A1 जोडी चषक आपण एन्जॉय करतोय. तिसरी रात्र आहे, आणखी 2 रात्रीचा खेळ बाकी आहे आणि उद्याच्या रात्रीमध्ये खालापूर असेल, पनवेल असेल, रसायनी असेल या परिसरामधून दिग्गज संघ आणि नंतरच्या मग शेवटच्या रात्रीमध्ये मग काळा आहे, शेवटचा दिवस असेल आणि त्यामध्ये तुम्हाला रायगड, ठाणे, भिवंडी, कल्याण, बदलापूर या सगळ्या परिसरामधून संघ, दिग्गज संघ तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यासाठी या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रिक स्कूटी देखील ठेवण्यात आली आहे. जो सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरले इथे विकेट आणखी एक मिळते. मला सगळे 4था धक्का लागतो तो रनआउटच्या स्वरूपात या 17 मधला आणि आता बॅटिंगसाठी दाखल झालाय वैदुल दाखल झालाय. 4थी विकेट मिळाली ती रनआउटच्या स्वरूपात या 17 मधली. कॉलिंग नव्हतं, कॉलिंगचा अभाव जाणवला. एकूण विकेट्स गेल्यात 6, त्यामध्ये 4 रनआउटच्या आहेत. संघाला मिळाले ते 2 आणि थोडीशी आता बॅकफुटला आहे संघ. बाबू मांडे 11 तलेगावाडी. लोअर फुलटॉस बॉल फटका कन्वर्ट करू शकले नाही. मिड विकेट आणि लॉंगॉनच्या गॅप मध्ये लॉंगॉनचा फिल्डर धनराज शिंदे पोहोचलाय. 9 सेकंडला फेकी झाली आणि इथे 5वा धक्का रनआउटच्या स्वरूपात लागतोय तो तलेगावाडी या संघाला. डीजे थँक्यू. यावर्षी मी मानकिवलीच्या स्पर्धेमध्ये आदरणीय सुधाकर भाऊ यांच्याशी चर्चा केली एका स्पर्धेमध्ये आणि भाऊंनी मला सांगितलं की ज्यावेळेस कर्जत आणि खालापूरमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा असतात ना त्यावेळेस आमचं एकच स्वप्न असतं की आपल्या परिसरामधून एखादा खेळाडू ISPL खेळला पाहिजे, आपल्या परिसरामधून एखादा खेळाडू मोठ्या स्टेजवरती गेला पाहिजे आणि त्यासाठी वाटेल ते प्रयत्न आम्ही नेहमीच करू. आणि ही भावना खरं तर आदरणीय जगदीशदादा देशमुख यांची देखील, ही भावना संपूर्ण आमच्या आयोजन कमिटीची देखील आणि म्हणूनच की काय इतक्या मोठ्या स्टेजवरची ही स्पर्धा ते नेहमीच भरवत असतात. प्रत्येकाचं स्वप्न असतं की ही स्पर्धा कधी येते, ही स्पर्धाची डेट कधी लॉन्च होते आणि तुम्हा सगळ्यांच्याच भेटीला ही स्पर्धा ऑन साईडला खेळण्यात आला. मिडविकेटच्या दिशेने फटका, एकदा उत्तर कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न आहे आणि बघता बघता आपण बघतो 2 डावा देखील कंप्लीट होतात. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आला. डिसिजन सॉफ्ट सिग्नल काय आउट आहे. सो आपण आता चेक करू. डिसिजन पेंडिंग आहे आणि आता चेक केलं जाईल. तिसरे पंच आमचे चेक करतील आता थोड्याच वेळात. हे दावा आहे की नाही आहे, फलंदाज सेफ आहे की नाही आहे, हे सगळं चेक केलं जाईल आता. स्पर्धेमध्ये आपण बघतो टेक्नॉलॉजीचा वापर प्रत्येक स्पर्धेमध्ये फार मोठ्या प्रमाणात केला जातो. क्रिकेटला एक वेगळं ग्लॅमर आलं आता. क्रिकेट एक वेगळ्या वळयावरती आहे. स्टँडर्डायझेशन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये OUT आउट म्हणजे 6वा धक्का रनआउटच्या स्वरूपात लागेल तो तलेगाव वाडी या संघाला. डीजे थँक्यू. टोटल 8 विकेट्स गेल्यात आणि त्यामध्ये 6 ज्या विकेट्स आहेत ना त्या रनआउटच्या स्वरूपात मिळाल्या त्या वावलेली संघाला. एक सांघिक खेळ काय असतो ना क्रिकेटचा तो दाखवून देणारी फिल्डिंग बॉलिंग बघायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, विसरून चालणार नाही. मी वारंवार
पुकार का करतोय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 15 येऊन सुद्धा या टीमने काय फाईट बॅक केला या इनिंग मध्ये. कमालीची गोलंदाजी धनराजने ती सुरुवात करून दिली. त्यानंतर आला अमोलने चांगलं षटक टाकलं आणि आता नयन आलाय आणि नयन देखील कमालीचं षटक हाताळतोय आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. खोलात टाकलेला बॉल बाहेरची कडा, पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, दोन क्षेत्ररक्षक तू मैमय होतीये. फंबल थोडस होत आहे आणि फेकी देखील चांगली बघायला मिळाली आणि आणखी एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होते बाद. चार षटकांचा खेळ देखील समाप्त होतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 29 धावफलकावरती आणि विजयासाठी टार्गेट सेट करण्यात आले 24 बॉल आणि 30 धावसंख्येचं. जाऊया आमच्या डीजे कडे. डीजे इतिहास यासाठीच बनतात की ते तुटले जातात आणि जर तुटणारे जे इतिहास असतात. सो बघूया आपण हा इतिहास पुन्हा एकदा बनला जाईल का या मैदानावरती. 24 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज. रुपेश लोबी ज्याने सगळे कटआउट्स जे बॅनर्स आपण बघतोय ते पूर्णपणे थँक्यू डीजे. अगदी मयूर आपण पाहतोय ना जे कटआउट हे मैदान सजलंय, अगदी सुंदररित्या हे मैदान पाहायला मिळतंय आणि रुपेश लोबी यांच्याकडून ते कटआउट विनामूल्य या स्पर्धेसाठी देण्यात आलेले आहेत. अगदी त्यांचं स्वागत करूया आपण, मंचावरती थोडं स्थान पडणावं आपण. आणि आज मला वाटतंय या ठिकाणी श्रीवीरा बी टीमला या स्पर्धेमध्ये त्यांनी पुरस्कृत केलंय. रुपेश लोबी आपण पाहतोय. चला आपण जाऊया मॅच कडे तर जाणार आहोत. रुपेश लोबी यांच्याकडे जरूर मी जाईल प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी. सिंपल प्रश्न आहे रुपेशजी लोबी. अगदी एक सुंदर कटआउट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे कटआउट बनवताना अगदी या स्पर्धेचे काय सांगाल? काय नाही, काम करताना माझी वाटली थोडी. आयोजक चांगलेच आमचे, एकदम जीव लावतात माझ्यासाठी. जगदीशदादाची साथ, सुधाभाऊंचा हात. पण हे विनामूल्य अगदी देण्यात आलेले त्याबद्दल काय बोलाल? विनामूल्य नाही दिले, खरं सांगतो मी. कारण पैसे घेणार ना, उगाच माझा वावा कशाला करून घेऊ मी. जरा जोरदार टाळ्याहून जाऊ त्या रुपेशसाठी. खरोखर मनातलं होतं ते मात्र ओटांवरती त्यांनी आणलं. चांगला पटका यावेळी योगेश कांबेरेचा आपण पाहतो. 29 धावाच्या वेळी
करायचे आहेत, त्यावेळी मात्र वळूयात मयूर कांबळे यांच्याकडे. 24 चेंडूमध्ये 30 ची गरज आहे. योगेश कांबीर आणि अमोल मोडक ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तो तन्वीर चौधरी. मागच्या मॅच मध्ये कमालीचे 2 षटकांचा स्पेल त्याने हाताळला होता. हा ट्रॅकर बॉल पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. अमोल डायरेक्ट याची संधी आहे, डायरेक्ट हिट देखील झालाय आणि आता एका फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज बाद. थँक्यू आणि संदीपजी बोराडे एक इतिहास तुम्हाला सांगतो मी आता की ज्या ज्या वेळेस तुमच्या सलामीचे फलंदाज पैकी एखादा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतो ना त्यावेळेस मैदानामध्ये काहीही घडू शकतं. हा इतिहास आहे. अशोकजी घरत साहेबांकडून षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी 1000चं कॅश प्राइज आहे. हे चारही रात्रीमध्ये पारितोषिक आहे साहेबांकडून. खऱ्या अर्थाने क्रिकेटचे ते प्रचंड चाहते आहेत आणि सामना एन्जॉय करतात. व्यासपीठावरती त्यांचं देखील मनापासून स्वागत करतोय. रनआउटची पहिली विकेट मिळाली आहे ती तलेगाव वाडी या संघाला आणि ज्या ज्या वेळेस सलामवीर रनआउटच्या स्वरूपात बाद होतात ना त्यावेळेस त्या सामन्याचं चित्र हे नेहमी बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने जात असतं. हा इतिहास आहे. या इतिहासाची पुनरावृत्ती होईल का या मैदानावरती हे सांगणं फार कठीण आहे कारण दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. दोन्ही संघ एकापेक्षा एक सरस आहेत आणि सामन्यामध्ये मजा देखील येईल. धावफलकावरती धावा जाऊन घुसल्यात. एक गडी बाद एक अशी परिस्थिती आहे. समोर तन्वीर चौधरीचं आव्हान देखील फार मोठं आहे आणि आता बॅटिंगसाठी दाखल झालाय तो रोशन मोडक. तिसऱ्या क्रमांकावरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. तन्वीर इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न भन्नाट वेगाने ऑफस्टिकची लाईन पकडून जो बॉल त्याने पहिल्या ओव्हर पासून टाकला ना मागच्या मॅचच्या तो अजून सोडत नाहीये. जो टप्पा त्याला सापडलाय कमालीचं षटक मागच्या मॅच मध्ये 2 त्याने हाताळलं आणि या मॅच मध्ये देखील कमालीचं षटक जे P1चं षटक आहे निर्णायक षटक आहे मॅचचा तो कमालीचा हाताळतोय. एकच धाव फलकावरती 1 गडी बाद. रोशन मोडक स्ट्रायकर एंडला. आता हाफ ट्रॅकर बॉल चेस करण्याचा प्रयत्न आणि इथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. एक धाव फलकावरती ऍड होईल. फलक जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती आणि तिसरा पंचांना रेफर करण्यात आलाय. व्हाईट बॉल रिव्ह्यू आहे का पंच? यस. फिल्डिंग टीम रिव्ह्यू आहे. दोन्ही टीमला एक रिव्ह्यू देण्यात आलाय. त्याचा वापर करतात फिल्डिंग टीम. षटकार हॅट्रिक साठी वावलेली टीमला 2000 रुपयांचं कॅश प्राइज आणि चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे आदरणीय बजरंग दादा कांबेरे यांच्याकडून. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव फलकावरती ऍड होईल. फलक जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती. म्हणजे रिव्ह्यू हा अनसक्सेसफुल झालाय. पुढे रिव्ह्यू मिळणार नाही तलेगाव वाडी या संघाला. इथून पुढे याची नोंद आपण घ्या. पुढे एकदा सज्ज होतोय तन्वीरचा आणखी एक भन्नाट वेगाने बॉल सरळ शार्दूल चौधरीच्या हातामध्ये विसावतोय. भन्नाट कामगिरी या P1च्या षटकामध्ये बघायला मिळते आणि कालचा इतिहास तुमच्या सगळ्यांना ठाऊक आहे की 29 धावसंख्येचा बचाव देखील या क्रीडांगणावरती झालाय. तो इतिहास पुन्हा एकदा बघायला मिळेल का या मॅच मध्ये? हाफ ट्रॅकर बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने काढला. वाडीश लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर तिथे आहे. डाऊन द बॉल 2 धावसंख्येचा प्रयत्न केला जातोय आणि बघता 2 धावा देखील कंप्लीट होतात. या बॉलवरती 2 धाव फलक जाऊन पोहोचेल वावलेली संघाचं 4 या आकड्यावरती. 4 धावा 30चं टार्गेट आहे म्हणजे अजूनही 26 बनवायचे आहेत. जे टार्गेट आपण जर बघितलं जी सरासरी कमी होती ती आता वाढू लागली. मजेल सामन्यामध्ये कुठे जाऊ नका कारण मी सुरुवातीलाच उल्लेख केला की तलेगाव वाडी संघाकडे जी स्ट्रेंथ आहे त्यांची ती बॉलिंग लाईनअप आहे. पहिल्याचं षटक चांगलं पडलंय तन्वीरचं. नंतर तुम्हाला रोहित बघायला मिळेल. नंतर तुम्हाला शार्दूल बघायला मिळेल मजेल सामन्यामध्ये. इथे खोलात टाकलेला बॉल टॅपिंग क्रिकेट बघायला मिळालं. मिडॉनला
डायरेक्टची पुन्हा एकदा संधी होती परंतु पोहोचलाय रोशन मोडक आणि पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलाय ते 5 वरती. 18 बॉल आणि गरज आहे ती 25 धावसंख्येची. संदीप सर थँक्यू डीजे. संदीप सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन. संदीप सर काय म्हणाल, कारण तुम्ही अगदी ज्यावेळी सुरुवात केली असेल समालोचकाला तिथपासून तुम्ही वावलेली सांगायला बघताय, त्यांचा इतिहास बघताय, त्यांची पडझड बघताय, त्यांचं चांगलं क्रिकेट बघताय, त्यांचं वाईट क्रिकेट बघताय, त्यांचं बॅड पॅच बघताय, त्यांचं चांगला फॉर्म बघताय. सो अशा परिस्थितीमध्ये 18 बॉल 25 ची गरज आहे. दोन्ही फलंदाज जे फार वर्ष क्रिकेट खेळतात, भरपूर वर्षाचा त्यांना अनुभव आहे, अशा परिस्थितीमध्ये अमोल आणि रोशन यांना राहणं हे कितपत गरजेचं आहे या मॅच मध्ये? अर्थातच फार चांगला प्रश्न मयूर तुम्ही या अनुषंगाने मांडलाय. परंतु एकंदरीत तुम्ही ज्या वेळी मी वावलेली टीमला पाहिलंय ना की हरलेले सामने कसे जिंकायचे ही सगळ्यात मोठी खासियत आहे वावलेली टीमची. परंतु एकीकडे सध्या जसं मी मगाशी म्हटलं होतं की आता वातावरणातला परिणाम सध्या दोन्ही संघांना भोगावा लागलाय. कारण एकीकडे ज्या अर्थी तलेगाव वाडीची जी बॅटिंग आपण अनुभवली त्याच्यात मोठमोठे फटके पाहिजे तसे आले नाहीत. त्याचं कारण आहे वातावरणातली ती नमी आहे आणि त्याच्याही अनुषंगाने आता जर पाहायला गेलं तर या ठिकाणी सुद्धा अगदी या स्कोरला चेस करताना थोडी दिरंगाई जरूर वावलेली टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. राहुल येतो बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन. इथे चांगला फटका आहे स्वीपर कव्हरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट. जमिनीला आग लावणारा बॉल बघायला मिळाला. फटक्यामध्ये ताकद देखील होती परंतु 2 धावा मिळतील या बॉलवरती. 2 ने धावफलक जाऊन पोहोचताय ते एकूण 7 धावा धावफलकावरती. अजूनही गरज आहे ती 23 धावसंख्येची चेंडू बाकी आहेत ते 17. मागच्या इनिंग मध्ये जर आपण संदीप सर बघितलं ना पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या आणि मग त्यानंतर गोलंदाजांनी कमबॅक केलं. परंतु या मॅच मध्ये काय घडलं माहितीये का, पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5च आल्यात. सो प्रेशर अतिरिक्त असेल तो बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. परंतु इथे फटका चांगला आहे परंतु फिल्डिंग बघा, फिल्डिंगचं स्टँडर्ड बघा. अव्वल दर्जाची फिल्डिंग बघायला मिळते ती तलेगाववाडी टीमची. तन्वीर 100% देतोय या संघासाठी. बॅटिंग त्यांनी मागच्या मॅच मध्ये चांगली केली, बॉलिंग चांगली केली. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना रनआउटच्या स्वरूपात तो बाद झाला, दुर्दैवी स्वरूपात बाद झाला. परंतु पहिलं षटक त्यांनी 5 धावसंख्येचं टाकलंय आणि आता जवळपास 3 धावा तिने वाचवल्यात. कमालीची कामगिरी पुन्हा एकदा राहुल बॉलिंग ट्रॅकवरती. पंचांचा व्हाईट बॉलचा तिथे इशारा आला. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती ऍड होईल, धावफलक जाऊन पोहोचेल ते 9 या आकड्यावरती. धावसंख्येमध्ये थोडंसं ऍक्सेलरेशन आता करण्याची गरज आहे. कारण जर तुमचे डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढले, प्रेशर वाढलं, त्यामध्ये एखादी विकेट आली ना तर हा सामना फसू देखील शकतो. इथे मयूर पाहायला गेलं तर कॅच ड्रॉप जरूर झाले. कारण एकीकडे जसं आपण चर्चा करत होतो त्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर मैदान आहे आणि या मैदानावरती तुम्हाला जमेची बाजू सगळ्यात महत्वाची की तुम्ही टिकून राहणं. आणि त्यातही जर तुम्ही पाहायला गेलं तर मगाच्याच प्रश्नाचं उत्तर जरूर असेल. एकीकडे अजूनही स्ट्रायकर एंडवरती अमोल नावाचा हा बॅटर आहे, म्हणजे त्याच्याकडे ती क्षमता आहे, ताकद आहे आणि ती क्षमता मैदानावरती तो पणाला जरूर लावतोय. चांगला फटका. इथे टॅपिंग क्रिकेट जरूर पाहतोय आपण. अगदी एक्स्ट्राला बॉलला ट्रॅव्हल केलं होतं. 1 धाव तर धावफलकावरती घेतली जाईल. संदीप सर आपण कितीतरी स्पर्धा करत असतो वर्षभरामध्ये. तुमचं करिअर जर आपण बघितलं तर मला असं वाटतं 15-20 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस 24 बॉल 50-60 धावा असतात ना त्यावेळेस ते सोपे असतात सामना. परंतु ज्यावेळेस कमी धावसंख्येचे सामने असतात ना, ज्यावेळेस क्लोजर फाईट असते ना त्यावेळेस ते जे सामने असतात ते नेहमी शेवटच्या बॉल पर्यंत जात असतात. हा मयूर सर, अगदी रफ अँड टफ मॅच ज्याला म्हटली जाते. लो स्कोरिंगची मॅच कधीही पहा तुम्ही 99% तर रफ अँड टफ बनत असते. परंतु इथे तशाच पद्धतीचा सामना आहे आणि येतोय बऱ्याचशा कालावधीमधून रोशनच्या बॅट मधून आत्ताचा आईवा झेल टिपलाय वाटतंय. लॉंगेस्ट सिक्सर पाहायला मिळतोय. थँक्यू. हीच तर खरं तर रोशनची ताकद आहे आणि त्या ताकदीचा षटकार बघायला मिळाला. मागच्या 2-3 वर्ष जर बघितल्यानंतर रोशनची बॅट थोडी शांत बघायला मिळते. परंतु हा निर्णय क्षणाला षटकार आलाय, धावफलक पोहोचलाय 16 वरती. इथे चेस करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा चांगला बॉल बघायला मिळाला आणि 2 षटकं देखील समाप्तीचा इशारा पंच आम्हाला करतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलाय ते 16 धावा धावफलकावरती. 12 चेंडूमध्ये गरज आहे ती 14 धावसंख्येची. मयूर सर, पाहायला गेलं तर अगदी 12 बॉल मध्ये जर 16 धावा आल्यात तर 12 बॉल मध्ये 14 होणं अपेक्षित आहे. परंतु सामना आहे
अगदी अनसर्टनिटी ऑफ क्रिकेट आपण अनुभवतोय. परंतु एकीकडे तुम्ही जर पाहायला गेलं तर स्पर्धेचा उच्चांक फार मोठा आहे आणि या स्पर्धेमध्ये जसं पर्व चौथ्याला जशी सुरुवात झाली असं म्हटलं जातं ना की चातक पक्षी जो सातत्याने पावसाची नेहमी वाट पाहत असतो. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की त्याच्या मागचा इतिहास बऱ्याच जणांना माहित नाही. चातक पक्षाचा इतिहास जरूर मैदानावरती आणेल, कारण चातक पक्षी हे असं जगातील असा पक्षी आहे की जो केवळ आणि केवळ पावसाचं पाणी पिऊनच जिवंत राहतो. पुढचे 8 महिने कोणत्याही पाण्याचा थेंब त्याच्या शरीरात नसतो. हे फार महत्वाचं आहे आणि इथे तशीच ही स्पर्धा आहे ना. म्हटलं गेलं तर अगदी 365 दिवस प्रत्येक खेळाडू अगदी कर्जत तालुक्यातील असू दे किंवा कर्जतच्या बाहेरचा असू दे या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतो आणि मंचावरती अगदी दिलदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या पर्वापासून अगदी या ठिकाणी या चमचमत्या अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी जे तुम्हाला पाहायला मिळतात ते आदरणीय उत्तमजी देशमुख आणि त्याच्या अनुषंगाने मनोहरजी पवार यांच्या मान्यतेने सातत्याने या ट्रॉफीज पुरवण्यात आलेल्या आहेत. त्यांचं मनापासून खरोखर कौतुक करेल. मनोदादा पवार तर मंचावरती आहेत. गेली 4ही पर्व त्यांनी मात्र या स्पर्धेसाठी ट्रॉफ्या दिलेल्या आहेत. चला आयवा कॅच घेणारा खेळाडू आलाय, प्रेक्षक आलाय, माफ करा. या पण व्यासपीठावरती हे परमनंट कॉन्ट्रॅक्ट आहे खरं म्हणायला गेलं तर मनोदादा पवार आणि उत्तम मामा देशमुख यांच्याशी केलेलं. इथे चांगला बॉल होता परंतु त्याच्यावरती फटका सजला अति घाई आणि संकटात जाई. दुर्घटना से देर भले परंतु इथे केली चुकी अमोल मोडकणे. सगळ्यात मोठी चुकी मी म्हटलं होतं की रोशन बऱ्याचशा कालावधीमधून रोशनच्या बॅटमधून मी आतापर्यंत षटकार पाहिलाय. बऱ्याचशा क्रिकेट या हंगामामध्ये रोशन खेळताना जरूर दिसला परंतु अमोलवरती सगळ्यांच्या नजरा होत्या आणि या नजरा मात्र काहीशा खिलून बसल्या होत्या अमोल मोडकवरती, परंतु कमतरतेत पाहायला मिळाल्या. आणि दरम्यान विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी पारितोषिके आदरणीय अशोकजी घरत यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं जबरदस्त. थोडं थांबा डीजे मास्टर, मी या मॅच नंतर आपण ऐवाज कडे जाणार आहोत, परंतु या मॅच नंतर हा गरजेचं आहे आपल्याला ते. हा सर्व काय होईल. फटाक्यांची आतिषबाजी होतीये. थांब दादा नको लावूस. अनुज 11 चेंडूमध्ये 13ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शार्दूलला रनआउटची विकेट मिळाली अमोलची. आता दाखल झाला मैदानावरती तो धनराज स्वतः कॅप्टन. इथे आडवा बॅटने रोशन मोडकच्या बॅट मधून आलाय. वासुबेटाला सलामी देणारा हा षटकार. अरे दादा मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला हेच सांगतोय, परंतु इथे संघर्षाचा संगणक करणारा षटकार आहे. मॅच मध्ये आपण इन होऊयात, परंतु एकीकडे पाहायला गेलं तर मला वाटते 12 श्रीवीरा बी टीमचा खेळाडू आहे. दादा मी तेच सांगतोय की खेळाडूंसाठी पारितोषिक नाहीये, हे ऐवाज येईल केवळ प्रेक्षक वर्गासाठी आहे. हे 2 षटकार जे होते ना, बॉल होऊन जाऊ द्या. इथे स्विप करण्याचा प्रयत्न, हलकीची अपील आणि फलंदाज बाद आहे. परंतु रोशनच्या बॅटिंगसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कमालीचे 2 षटकार त्याने ठोकले आणि वावलेले संघाला एका स्ट्रॉंग पोझिशन मध्ये तो घेऊन आलाय. मयूर थँक्यू टीएसए. मयूर जसं आपण म्हणतोय ना की अगदी मॅच इंटरेस्टिंग मोड वरती आली होती. आपण जर पाहायला गेलो ना तर अगदी महत्वाच्या टर्न वरती मॅच पाहायला मिळत होती, परंतु रोशनचे ते 2 दैदिप्यमान षटकार फार महत्वपूर्ण आहेत मॅच मध्ये. जरी विकेट गमावली असेल परंतु जी पोझिशन वावलेली टीमला या ठिकाणी हवी होती ती पोझिशन मात्र जरूर आली. आता मात्र संघर्ष करत असताना 9 चेंडू आणि 6ची गरज आहे. हा फार 7ची गरज आहे, माफ करा 7ची गरज आहे. 9 बॉल 7ची गरज आहे. परंतु इथे शार्दूल ठाकूर अगदी पहा आता कल्पेशच्या बॅटमधून सावध पावित्र्याचा फटका आहे. सिंगल तर आली आहे. धनराज कामेरे येते, जशी त्यांची बोली बोलते ना तशी त्यांची मैदानी खेळी सुद्धा पाहायला मिळते.
आणि इथे धनराज कांबेरेने अगदी चित्त्याच्या चपळाने दुसऱ्या धावेला कंप्लीट केलंय जरूर. या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 25 या आकड्यावरती. अजूनही 5 धावसंख्येची गरज आहे. 5 धावसंख्येची गरज आहे. इथे पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न बघायला मिळाला. बॉल डॉट आहे. प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये रंगतदार स्थिती निर्माण करून देईल. या मॅच मध्ये करेडने ते 2 षटकार. जरी तुम्ही रोशन मोडकला म्हणालात की 2-3 वर्ष हा फलंदाज इन्फॉर्म नाहीये, परंतु ते 2-3 वर्षापेक्षा हे 2 षटकार हे इतके महत्वाचे होते ना की संघाला एका स्ट्रॉंग पोझिशन मध्ये तो घेऊन आलाय. प्रश्नच नाहीये. कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेलं ना ती हे रोशन मोडक अगदी सावरण्याचं काम या टीमला करताना दिसून आलाय. चांगला पटका यावेळी आपण पाहतोय. कारण जे आव्हान अवघड होतं ते त्याने अगदी सोपं करून ठेवलंय. सेफ पोझिशन मध्ये बॅटर जरूर पाहायला मिळतात. अगदी 3ही यष्टा उद्ध्वस्त केलं शार्दुल ठाकूरने. बाहुबली उगाच काय म्हणतात त्याचं पण त्याचं ज्वलंत एक उदाहरण आणखी फिल्डिंग मधलं दाखवून देतं. 3:06 धावसंख्येची चोरी कशी करायची ना हे धनराज कांबेरीकडून शिकावं. 2 डावा मिळतात आणि फक्त 3ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 6 बॉल मध्ये. अगदी मनुदादा पवार आपण पाहतोय, जगदीशदा देशमुख दोस्ती ग्रुपचे शिलेदार, त्याच्यानंतर आमचे गरज साहेब, कांबेरे साहेब सगळा आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. आपण पाहायला गेलं तर क्या बात आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. मंचावरती आमची फार चांगली सोय करतात ते. प्रयत्न केले जात आहेत परंतु यावेळी आता मात्र थोडा संकटात जरूर आहे. तो मात्र तलेगाववाडी टीम बाबू मांडे यांनी पुरस्कृत केलेला आजचा संघ. सचिनजी मांडे, बाबू मांडे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. सातत्यपूर्ण तलेगाववाडी टीम वरती अगदी प्रेमाचा वर्षाव पुरस्कृत करून संघाला करण्यात येतो. त्यांच्या माध्यमातून त्यांचंही करूया कौतुक. या स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि खरं म्हणायला गेलं तर बाबू मांडे यांनी या स्पर्धेचं या वर्षीचं सुद्धा थीम सॉन्ग गायलंय. सातत्यपूर्ण 4ही वर्ष त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये दुमदुमताना दिसून येतो. आणि बाबू घारे, रुपेश घारे आणि बाबू मांडे यांचं एक मैत्रीचं वेगळं नातं आहे. एक पाहायला गेलं ना तर तुम्हाला तेही सिद्ध करून देऊ आपण. अगदी तिकडे बाबू मांडे ना इकडे बाबू घारे अशी परिस्थिती आहे. परंतु हे दोनही अगदी ज्वलंत पॅकर आहेत. खरं म्हणायला गेलं तर अनेक टीमला पुरस्कृत करणारे हे दोनही व्यक्तिमत्व पाहायला मिळालं. दोस्तीचा एक अनोखी मिसाल त्यांची सुद्धा पाहायला मिळते. 6 चेंडू मध्ये 2ची गरज आहे. फुलटॉस बॉल आणि त्याला पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न असफल ठरला. फलंदाज बाद. थँक्यू आणि थँक्यू डिझाईन. इथे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संदीपजी गायकवाड म्हणजे जी A1 जोडी आहे ना, संदीप बोराडे आणि संदीप गायकवाड हे दोन्ही सामन्याचा आनंद घेत आहेत. सतत सांगायला झालं तर अगदी संदीपजी गायकवाड यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. त्यांचा सुद्धा मनस्वी आपण स्वीकार करूयात. अर्थातच आपण पाहतोय A1 जोडी चषक 2026 पर्व 4 आहे. पाच चेंडू मध्ये 3ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बॅटिंगसाठी दाखल झालाय तो प्रसाद. अजूनही मॅच मध्ये काही घडू शकतं. 5 बॉल 3ची गरज. 5 बॉल 3 हे समीकरण धनराज कांबेरेला सोपा फुलटॉस बॉल होता परंतु त्याने कन्वर्ट केला नाही. मोठ्या फटक्यामध्ये विजयी फटका असं वाटलं येईल. 5 बॉल 3 हे समीकरण. फसवा चेंडू टाकलाय, स्वीप केला चेंडूला डीप मध्ये. फिल्डर तिथे नाहीये. बॉल सीमा पार आलाय. विजयाचा चौकार.